चिखलाच्या पाण्याने टायरचे सगळे हे होते ना गाडी लावलेली जागेवर तो बाहेर बाजूला काय हे नाहीये तर मग सकाळी कशी धुवून नाही गाडी. आता आम्ही निमगाववरून निघून आळंदी मार्गे निगडीला चाललोय आणि आळंदीमध्ये खूप पाऊस लागलेला आहे एकदम जोरात. खूप म्हणजे धुवाधार पाऊस आहे. हर हर महादेव, जय मल्हार. आता सकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि आम्ही अभिषेकाला मंदिराकडे चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता आमच्यावरती 2 मेंबर अजून एक्स्ट्रा दिसतात तुम्हाला या एपिसोडमध्ये. हे आमचे रोड ट्रिपचे दुसरे 2 मेंबर शुभम खैरे आणि यश खैरे, दोघे सख्खे भाऊ आहेत आणि माझी मामाची मुलं आहेत. आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे. 5चा टायमिंग दिलाय तर तोपर्यंत आम्हाला वरती गडावरती पोहोचायचंय. ओके, लेट्स गो. आम्ही तसं नेहमी करतो त्यानुसार डेस्टिनेशनच्या अगोदर तेच हॉटेल बघितलं आणि इथे या हॉटेलला आम्ही थांबलो. सरळ आता आपल्याला थोडीशी कॅश पण काढावी लागेल वरती. ते दवण्याचं लक्षात ठेवा, आपल्याला ते मंगसुळीच्या पुजाऱ्यांनी सांगितलेलं दवण्याचं बी वगैरे मिळालं. पण दवणं एक विशिष्ट हे बरं का, खंडोबाच्या पूजेला एक विशिष्ट मान आहे त्याला. गवतासारखंच असतं पण मंगसुळीचे पुजारी तेच म्हटले की बाबा तुमच्या इकडे मिळतो, आम्हाला पूजाची करण्याकरता खूप इच्छा असते पण आमच्या इथे मिळतच नाही, तर निदान बी तरी द्या की जेणेकरून आम्ही आमच्या इथे थोडस प्लांट करू. आणि थोडस एटीएम दिसते का लक्ष बघा, म्हणजे कसं आहे जेजुरी म्हणजे आमचं गावच म्हणता येईल, कारण याला लागूनच आमचं गाव आहे साकुर्डे म्हणून. आणि वरतून डोंगरावरनं आमची जी वाडी दिसते, त्यामुळे शक्यतो आम्हाला जर विचारलं कोणी की गाव कुठलं तर साकुर्ड न सांगता आम्ही जेजुरी सांगतो, कारण ती सगळ्यांना लगेच लक्षात येतं. इथं हे झालेले तोडफोड झालेली दिसते. मागचा टर्न होता एंट्री.
आता पहाटेचे जवळजवळ 4:45च्या दरम्यान आपण पोचलेलो आहे आणि हे जेजुरीच्या खालच्या गडाचं दृश्य तुम्ही बघताय आणि ह्या मेन नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण गड चढायला सुरुवात केली. आणि गड चढताना पहिल्यांदाच पहाटे असं काही दृश्य पहिल्यांदाच आपण बघतोय जेजुरीचं. कारण की बऱ्याच वेळा आम्ही गेलो पण दिवसा गेलेलो आहे, गर्दी असते आणि पहाटेची जेजुरी ही अशी काही प्रमाणात दिसते. आणि तुम्ही बघू शकता की पायऱ्यांवरती फक्त आमच्या व्यतिरिक्त कोणच नाही आहे आणि आम्हाला असं वाटलं की फक्त अभिषेकाला आम्हीच असू. पण वरती गेल्यानंतर म्हणजे आता ह्या मेन पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला मेन गड दिसतो. या मेन गडानंतर आम्हाला मग वरती गेल्यानंतर कळलं की आमच्यासारखे बरेच लोक अभिषेकाला आलेले आहेत. आणि इथे अभिषेक करण्याचा मागचा उद्दिष्ट म्हणजे आमची 12 मल्हारची जी वारी होती ती आम्ही इथे जेजुरी गडावरती येऊन संपवणार होतो. त्याकरता देवाचा आम्ही अभिषेक केला आणि तुम्ही बघू शकता की देवाऱ्यामध्ये अभिषेकाच्या वेळेस जाताना वरती शर्ट काढून जावं लागतं, उघड्या अंगाने जावं लागतं. आणि नंतर ही पहाड झाल्यानंतरची सुंदरशी म्हणजे भंडाऱ्यामुळे अक्षरशः एकदम असं वाटतं आपल्याला की खरंच आपण सोन्याच्या जेजुरीमध्ये आलेलो आहे. आणि आकाशामध्ये सगळा भंडारा असा सोन्यासारखा दिसतो. आणि जमलंच तर तुम्ही नक्कीच पहाटे एक अभिषेक करायला या. त्यावेळेसची वाईब्स, त्यावेळेसची जेजुरी नेहमीच्या जेजुरीपेक्षा खूप वेगळी दिसते. आता इथून आपण पश्चिम दरवाजाने चाललेलो आहे कडेपठारला, म्हणजे वरच्या खंडोबाला, जो मेन खंडोबा आहे. आणि इथून खालच्या खंडोबापासून ते वरच्या खंडोबाचं अंतर साधारणपणे 3.5 ते 3 किलोमीटर आहे. पूर्वी पाऊल वाट होती पण आता बऱ्यापैकी बांधकाम झालेलं आहे, पायऱ्या बांधलेल्या आहेत. आणि ह्या जे ठिकाण दिसतंय इथपर्यंत वरती गाड्या येतात. पण त्या गाड्या फक्त जर तुमच्या गाडीमध्ये खूप वयोवृद्ध माणसं असतील किंवा जर कोणी आजारी व्यक्ती असतील, अपंग असतील, त्यांना गाडी वरपर्यंत येण्याची मुभा आहे. आणि हे अशा पद्धतीचे पायऱ्या बांधलेल्या आहेत. दोन्ही साईडनी खूप सुंदर असं ग्रीनरी आहे. आणि दुरून बघा कसं छान खालची जेजुरीचं मंदिर दिसते. आणि आता वरच्या खंडोबाला जात असताना आम्ही खालच्या तळ्याचं आम्ही दृश्य काही टिपले. तर हे शक्यतो तुम्ही जर वरच्या खंडोबाला जात असाल तर सकाळी 10 वाजायच्या आतमध्येच जा. कारण ऊन वाढल्यानंतर मग खूप त्रास होतो. आणि मध्ये पहिलीसारखी अशी जुनी पाऊलवाट आहे की जिथे थोडंफार ट्रेक करावं लागतं. आणि असं करत गेल्यानंतर तुम्हाला मध्ये बाणाईचं पहिलं दर्शन मिळतं. बाणाईच्या मंदिरामध्ये नमस्कार केल्यानंतर आपण पुढे गड चढायला चालू करतो.
हॅलो गाईस, नमस्कार, जय मल्हार, हर हर महादेव. आम्ही आता कडेपठारला चाललो आहे आणि कडेपठारला जात असताना खूप म्हातारेही दिसतात, खूप एजेड मध्यम वयाचेही दिसतात आणि तसेच आपण पाहू शकतो की इथे लहान मुले इतका मोठा गड चढून देवाचं दर्शन घेतात. या आपण त्यांची झलक बघूया, काय त्यांची एनर्जी आहे, काय करतात ते आपण जाणून घेऊ थोडंसं त्यांच्याबद्दल. पोरं असते. हॅलो मुलांना, कशा आहात? कुठून आहात आपण? बीड जिल्हा. आणि कशा आहात तुम्ही सगळे? बस एस टी बस. फॅमिलीसोबत? बघा, फॅमिली यांची खाली आहे की वर आहे? आता तुमची खाली आहे. एक एनर्जी आपण या लहान मुलांमध्ये बघू शकतो. मल्हार हा दैवत असा आहे की त्या देवामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचते. या मुलांकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तरी सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच मल्हार गडावर येत जा आणि जय मल्हार. आता आपण पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. हा कुठला म्हणले? रोहिण्या. ते कोणत्या कलरचं असतं? बघितलंय मी, हेच म्हणतोय रोहिण्या. लोकनाथिकडे पठार जेजुरी येथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. भाविकांना नम्र विनंती की आपण सर्वांनी रांगेचं दर्शन घ्यावे. दर्शन पास सुविधा घ्यायची असल्यास कार्यालयात संपर्क साधावा. देणगी आता आपण कडेपठारला वरती पोचलेलो आहे मंदिर परिसरामध्ये. आणि ही मंदिराची फ्रंट बाजू आहे. इकडनं आपण देवदर्शनाला आतमध्ये जातो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आम्हाला जे थोडंसं देवाचं दर्शन मिळालं ते लांबूनच मिळालं. त्यामुळे एक ते 2 मिली सेकंदाचा एक फुटेज तुम्हाला दिसू शकतो इथे देवाचं. बाकी हे मेन पुरातन मंदिर आहे. मेन खंडोबाचं मंदिर म्हटलं जातं. इथे स्वयंभू लिंग आहेत आणि ही खालच्या खंडोबाची जशी मूर्ती आहे तशी सेम मूर्ती आहे वरती. आणि हे पहाटे आम्ही म्हणजे सकाळी लवकर गेलो होतो, त्यामुळे मंदिर परिसरामध्ये जे वातावरण थोडंसं ढगाळ असल्यामुळे एक चांगलं म्हणजे असं हे वाटत नव्हतं, थकवा जाणवत नव्हता. कारण की मधलं जे डिस्टन्स आहे 3-3.5 किलोमीटरचं, तो रस्ता पूर्णपणे चढ उतारचा आहे आणि दमछाक तर भरपूर होते. मध्ये रिचार्ज करायला लिंबू सरबतवाले आहेत, त्यामुळे ते थोड्या वेळापुरतं तुम्हाला ती एनर्जी गेन करण्याकरता मदत होते. आणि मंदिर परिसरामध्ये अनेक अशी मंदिरं आहेत. त्यामधलं हे एक सुंदरचं दत्त मंदिर आहे. तर ह्या मंदिराला नक्कीच तुम्ही आवर्जून भेट द्या. मंदिराच्या बॅक साईडलाच आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला एवढं वाटत नसेल, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आतमध्ये जाल आणि बघाल त्यावेळेस खरंच तुम्हाला ते आवडेल. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इकडनं आता घोडे उड्डाण जे मंदिराच्या बॅक साईडला आहे आणि इकडनं जेजुरीचं बॅक साईड म्हणजे पूर्ण पर्वतरांगा, जो पुरंदरच्या पर्वतरांगा म्हणतो पुरंदर किल्ल्याच्या, त्या इकडनं आपल्याला दिसतात.
आणि या वरच्या गडावरती येण्याकरता डायरेक्ट रस्तासुद्धा आहे. जेजुरीच्या बाहेरून त्याचं प्रवेशद्वार आहे. जर तुम्हाला वरच्या गडावरती यायचं असेल तर तुम्ही त्या रस्त्याने डायरेक्ट येऊ शकता. आणि त्यांनाही पायऱ्या बांधलेल्या आहेत. रस्ता बऱ्यापैकी आहे. हर हर महादेव, जय मल्हार. तुम्ही जसं सकाळी बघितलं की आम्ही पहाटे अभिषेकाला गेलो होतो. सकाळी जवळजवळ 3 वाजतापासून आम्ही तयारीला सुरुवात केली. कारण आम्ही 4 जण होतो आणि वरती अभिषेकाचा टायमिंग आम्हाला सकाळी 5 वाजताचा दिला होता. तर निदान 4 वाजता तरी गड चालू करायला पाहिजे होता वर चढायला. या हिशोबाने आम्ही बरोबर ती सर्व तयारी करून निघालो आणि वेळेवरती पोहोचलो. त्यांचं एक्सपेक्टेशन होतं एक थोडं लवकर यावं, पण त्या हिशोबाने आम्ही बरोबर पोहोचलो. त्याच्यानंतर अभिषेक वगैरे झाला. अभिषेक झाल्यानंतर आम्ही खालच्या गडावरून वरच्या गडावरती गेलो. आता खालचा गड आणि वरचा गड यामध्ये फरक एवढाच आहे की जे तुम्ही पिक्चरमध्ये, टीव्हीमध्ये किंवा तुम्ही स्वतः जरी गेला असाल, प्रॉपर पायऱ्या बांधलेल्या आहेत, ते चढून गेला, तो जो आहे त्याला खालचा गड म्हणतात. बऱ्याच लोकांना माहीत नाहीये की कडेपठार म्हणजे मेन खंडोबा जो आहे ते कडेपठारला आहे. आणि हा जो खंडोबा आहे हे अहिल्याबाई होळकर यांनी लोकांच्या सोयी करता, म्हणजे एवढं 3 डोंगर चढून त्या खंडोबाला जाणं लोक ज्यांना शक्य होणार नाही, तर त्या लोकांना ते खंडोबाचं हे मिळावं त्याकरता त्यांनी हे खाली स्थापना केलेली. तर ही अशी याची माहिती आम्ही ऐकलेली. तर वरती जाताना फक्त एवढीच काळजी घ्या की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो गडावरती जाणं टाळा, कारण की प्रचंड ऊन असतं आणि खूप डिहायड्रेशन होते बॉडी. आम्ही कंटिन्यू मध्ये आधी लिंबू सरबत, पाणी कंटिन्यू पित होतो. स्टॉप घेत गेलो, पण पूर्ण भिजलो. थोड्या डिस्टन्स वरती आपल्याला पाण्याची बॉटल आणि हे सगळं मिळतं आणि लिंबू पाणी पण मिळतं. आणि वरती गडाच्या इथं गेल्यावरती कडेपठारावरती जे मंदिर आहे त्याच्या इथं गेल्यावरती तिथं पण काही हॉटेल्स आहेत. तर तिथं नाश्त्याची आणि याची सोय आहे. पण दुपारी आम्ही जवळपास आम्हाला 11 वाजले होते मंदिरात पोचायला तिथे, आणि आम्ही सुरू केलं होतं 9 वाजता सकाळी. आणि ऊन असल्यामुळे थोडं हळूहळू स्टॉप घेत गेलो. पण पोचल्यावरती तिथं दर्शन छान झालं आणि मग येताना पण ऊन होतंच आम्हाला, त्यामुळे उतरायलाही वेळ लागला. पण तिथे 2 मार्ग आहेत. एक मागून जाताना पायऱ्या आहेत पूर्ण, आणि जो खालचं मंदिर आहे तिथून जायला पण दुसरा रोड आहे. तर तो रोड थोडा जास्त डिस्टन्स आहे, पण त्या रोडला कमी पायऱ्या आणि चढउतार कमी आहेत, म्हणून तो रोड थोडा सोपा आहे. आम्ही दुसऱ्या पायऱ्यांच्या रोडनी तसं गेलेलो नाही आता, पण तिकडून एकदम स्टीफ चढ आहे. म्हणजे तिथपर्यंत गाडी खालपर्यंत जाते आणि मग त्याच्यानंतर तिकडे पायऱ्या आहेत डायरेक्ट. दोन्ही रोड तसे एकाच ठिकाणी जातात आणि येताना पण तुम्हाला मग मंदिराकडून पण रोड आहे आणि दुसरीकडून पण आहे. आणि काही लोकांना माहित असेल की गाड्यावरती जातात, तर सगळ्याच गाड्यावरती जात नाहीत. जे वयोवृद्ध माणसं आहेत ते जर गाडीमध्ये असेल तर ते गाडी अलाव करतात वर जायला.
आणि जर कोणी अपंग गाडीमध्ये असेल तर ती गाडी वर जायला अलाउ करतात. आणि त्याचा जो रस्ता आहे गडाच्या मागच्या बाजूने कोळविरे फाटा म्हणून आहे, कोळविरे गाव लागतं, नेरा रोड येतो, नेरा बारामती. त्या नेरा बारामती रोडवरनं त्या मंदिराकडे जायला तो रस्ता आहे. आणि खाली दत्त मंदिर आहे, तर तिकडे त्याचं गेट आहे. तर तिकडनं गाड्या वरती जातात म्हणजे खालच्या खंडोबापर्यंत जातात. कडेपठारला वरती गाड्या अजून जाण्यासारखा रस्ता झालेला नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जर काही तुमच्यावरती लहान मुलं वगैरे काही असतील तर गडाच्या इथे फक्त खालच्या साईडला म्हणजे गडाला लागूनच वॉशरूम आहेत. ते काही एवढे काही क्लीन नाही आहेत आणि मध्ये आधी कुठलीच सोय नाही आहे. पण एक आहे की तुम्ही जर बाय कार किंवा तुमच्या ओन व्हेकलने जर गेलात की तुम्हाला 60 रुपयाची ती नगरपालिकेची पावती, नगर परिषदेची पावती ते हातामध्ये देतात. पण त्या पैशाचं ते लोक काय करतात, भक्तांकरता काय सुविधा देतात मला आजपर्यंत समजलेलं नाही. आणि कुठल्याच प्रकारची सुविधा नाही आहे. पाणी म्हणाल, पाण्याची मध्ये आधी सुविधा नाही आहे. आता खालच्या गडावरनं लोक जेव्हा वरच्या गडावरती जातात त्यावेळेस साहजिकच ऊन असतं, लोक चालताना चढताना घाम होतो, एक्झॉस्ट होतात, पाण्याच्या बाटल्या घेतल्या जातात. मग पिलेल्या जे पाण्याच्या बाटल्या आहेत त्या रस्त्यामध्ये अशाच फेकल्या जातात का? तर मध्ये आधी निदान डस्टबिन तरी ठेवला असता, लोकांना अपील केलं असतं की तुम्ही ह्याच्यामध्ये जा म्हणून, तुमची पाण्याची बॉटल पिऊन झाली की डस्टबिनमध्ये टाका. पण तसंही अपील करण्यासारखं काही कुठं काहीच दिसलंच नाही. फक्त त्यांचे ते झाडं लावलेली आहेत, त्या झाडांना हात लावू नका, बागेची काही हे घ्या, या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. पण जो 1.5 ते 2 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये डस्टबिन हवेत की जेणेकरून जे पाण्याच्या बाटल्या आहेत त्या, डोंगर अतिशय सुंदर आहे तर तो विद्रूप होऊन जाईल असा कचरा वगैरे टाकून. तर ते एक आम्हाला एकदम डिसअपॉइंटेड वाटलं. जर तुम्ही पैसे घेताय तर त्या पैशाच्या बद्दल काहीतरी लोकांना दिलं पाहिजे मोबदला. आता त्यांनी पहिला जो रस्ता होता तो एकदम कच्चा रस्ता होता. त्या कच्च्या रस्त्याच्या जागी त्यांनी आता कॉन्क्रीटचं बनवून ठेवलं आणि ते कॉन्क्रीटचं बनवलं, ते स्टेअरकेस बनवलं, त्याने आता अजूनच त्रास होतो. तर तुम्ही नॉर्मल जरी कच्चा रस्ता जरी मेंटेन केला असता आणि बाजूला जर कचऱ्याच्या डस्टबिन लावले असते तर गडाची शोभा अजूनही कायम चांगली राहिली असती. पण आता हळूहळू तिकडे कचऱ्याचे ढीग पण व्हायला लागलेले. आणि जेजुरीमध्ये तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ऑन कॅमेरा सांगायलाही लाज वाटते, कारण मी स्वतः तिथला असल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बऱ्याच लोकांकडनं खाली येताना आम्ही कुजबूज ऐकतो की अरे इथं एवढं केलं, इथं तेवढे पैसे गेले. तर तो जरा जो देवाच्या इथला धंदा आहे तो जरा एकदम डेंजरस. त्याच्यावरती काय बोलावं आणि कोणाला बोलावं काहीच समजत नाही. पण अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडं तुमची सद्बुद्धी वापरा आणि योग्य ठिकाणीच पैसे खर्च करा. किंवा आवाच्या सवा म्हणत असतील तर डील करायची की नाही करायची ते तुमचा प्रश्न. पण जे काही कराल ते करण्या अगोदर ते एकदा कन्फर्म करा की बाबा किती पैसे घेणार आहे. आणि देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही काही ठरवलं आणि केलं आणि त्यानंतर जी समोरच्याने जर रक्कम सांगितली मग त्याच्यानंतर त्यांची ती बोलण्याची जी पद्धत असते त्यामध्ये तुम्हाला 100% ते करणार की अरे देवाच्या दारात आलाय भाऊ तू आता एवढं केलं आणि आता त्याला नाही म्हणतो. मग आपल्या मनालाही ते लागून जातं की अरे बाबा देवाकरता आपण आलो तर आणि आपण काय करतोय एवढ्याशा पैशाकरता काय विचार करायचा. पण अशा गोष्टीमुळे म्हणजे माझं पर्सनल मत असं आहे की जर असे काही गोष्टी होत असतील तर तिथे देवत्व किती राहील, कसं राहत असेल. आता ते खंडोबालाच काळजी. पण आमची इच्छा होती की वारी करायची, ती वारी आमची आज कंप्लीट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटकामध्ये मनसुगळी म्हणून एक खंडोबा जो आम्ही केला होता पालीनंतरचा, तर त्या खंडोबाच्या इथे तिथले जे पुजारी होते त्यांना जेव्हा मी सांगितलं की आम्ही जेजूरचे इथले,
तर त्यांना एवढा आनंद वाटला. ते म्हणले की त्यांना हिंदी बोलता येत नव्हतं नीट, भाषेचा प्रॉब्लेम होता. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या इकडे ते खंडोबाला दवना वाहतात. दवना म्हणजे ते गवतासारखं तुम्हाला खाली गाड्याच्या पायथ्यालाच काही लोक विकताना दिसतील की पान फुलं घ्या, दवना घ्या. तर एक गवताची जुडी टाईप असतं ते. तर ते म्हटले की आम्हाला खंडोबाला इकडे पूजेकरता लागत असतो, पण आमच्याकडे होतच नाही. तर जमलं तुम्हाला तर आमच्याकरता काही पाठवू शकत असाल तर तुम्ही ते दवण्याचं हे पाठवा, म्हणून बियाणं पाठवा. तर आज आम्ही त्या गडाच्या पायथ्यालाच नंदी जो आहे मेन, तिथे काही लोक बसलेले असतात दवना विकायला. तर त्यांना मी विचारलं, म्हटलं अशी त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला जर तुम्ही दिली मदत केली तर बरं होईल. तर एक देवाची सेवा म्हणून मग मी पण विचार केला की ठीक आहे, एक काय जास्तीत जास्त एक राऊंड होईल कर्नाटकमध्ये, पण एक देवाची सेवा म्हणून एक प्रयत्न करून बघूयात त्यांच्या वातावरणामध्ये ते येतंय की नाही. तर एक पेलाभर बी मी त्यांना मागितलं. तर त्यांनी त्याचे काही ते म्हटले बी खूप महाग असतं, त्याचं मशागत खूप करावी लागते, आणि एका पेल्याचे त्यांनी 500 रुपीज आम्हाला चार्ज केले. मी म्हटलं पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, तर म्हटलं आपण घेऊन गेल्यानंतर ते व्यवस्थित आलं पाहिजे, आणि ते आल्यानंतर जर तिथे देवाला व्हायला गेलं तर ते एक आपली सेवा ठरेल. तर ह्या उद्देशाने मग ते बिये पण घेतलेले आहे. बरोबर, आता बघूया लवकरात लवकर आम्हाला कधी वेळ मिळतो तिकडे मंगसुळीला जायला की त्यांना ते बी देऊ. आणि ते तुम्ही बाकीच्या आमच्या रोड ट्रिप्स बद्दल मागच्या एपिसोड मध्ये ऐकलंच असेल. कर्नाटकात तर काही लांब नाही, मंगसुळीला कधी आपल्याला बिया पोहोचवता येतीलच. त्यामुळे बघूयात. ते तर एक झालंच. त्यानंतर आम्ही काल म्हणजे जेजुरीत तसे बरेचसे खूप हॉटेल्स आहेत. तुम्ही स्टेला कधी कोणत्याही वेळ आलं तरी तुम्हाला हॉटेल कुठलं ना कुठलं मिळणारच, आणि जेवणासाठी पण सगळी सोय आहे. म्हणजे किती वाजता तुम्ही जरी लेट नाईट आलात तरी कुठलं तरी हॉटेल्स तुम्हाला रोडला चालू मिळेल. आणि हॉटेलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर व्हेज मध्ये टुवर्ड्स जेजुरीला जाताना अपोजिट साईडला एक विठ्ठल धाबा म्हणून आहे. त्या विठ्ठल धाब्याचं जेवण जे आहे ते अप्रतिम आहे. तो माझा बाचाच लागतो. तर काल आम्ही तिकडेच जेवण केलं आणि खरंच खूप सुंदर जेवण होतं. तिथे सर्व्हिस पण चांगली आहे. तर नक्कीच मी रिकमेंड करेन की तुम्ही त्या हॉटेलला नक्की एकदा ट्राय करा. ट्राय करण्यासारखं आहे. जेवण चांगलं आहे आणि प्युअर व्हेज आहे. आता आमची वारी संपलेली आहे, त्यामुळं या वारीमध्ये आमच्याकडनं ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या गोष्टीचे टिप्स, आमचा टोटल झालेला खर्च, लागलेले दिवस आणि जे काही मंदिरं अवघड आहेत त्या मंदिरांचे पिन लोकेशन, ते सगळे आम्ही इन डिटेल्समध्ये तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगू. ह्या आम्ही रोड ट्रिप मध्ये केले आणि आम्हाला काही वाटतंय की हे पॉइंट्स तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे जरा विचार करून आम्ही पॉइंट्स काढून एक नवीन एपिसोड करणार आहे. किंवा रोड ट्रिपसाठी मॅन्डेटरी काय गोष्टी घ्यायला पाहिजे, किंवा एक्सपेन्स कुठं आपण वाचवू शकतो, किंवा कुठं नेसेसरी एक्सपेन्स केलाच पाहिजे, याचे थोडंसं विचार करून एक छोटासा एपिसोड टाकणार आहे. तर त्यामध्ये ते पॉइंट्स सगळे कव्हर करू. ठीक आहे. तर पुढचा एपिसोड येईलच. तोपर्यंत आम्ही मल्हार बॉईज तुमची रजा घेतोय. जय मल्हार. जय मल्हार. स्टे ट्यून. हर हर महादेव. हा एपिसोड आता आपण इथेच थांबवतोय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव. जय मल्हार.